नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या एपिसोडमध्ये मी सौरभ तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. संगीत रंगभूमीची अतिशय सुवर्णमयी परंपरा आपल्याला लाभलेली आहे. 130 वर्षांहून अधिक काळ ही परंपरा आपल्या मनाला मोहिनी घालते. संगीत रंगभूमीवरचं पहिलं संगीत नाटक कुठलं असं जर का म्हटलं तर आपल्याला चटकन आठवेल ते 1880 साली आलेलं संगीत शाकुंतल. आता याच शाकुंतल ह्या नाटकामधली शकुंतलेची पदं ज्यांनी रचली होती ते सिद्धहस्त कवी आणि नाटककार ह्यांच्याविषयीच आज आपण बोलणार आहोत. खरं सांगायचं तर त्यांचं नाव आज चटकन आपल्याला आठवणार नाही, पण ते जर का नसते तर मराठी रंगभूमीला संवाद मिळाला नसता, अनेक उत्तम नाट्यपदं मिळाली नसती. त्यांनी लिहिलेली नाट्यपदं आठवायचीच म्हटली तर संगीत संशय कल्लोळ, संगीत स्वयंवर, संगीत शारदा यासारखी नाटकं आठवायला लागतील. मग त्याच्यामधलं म्हातारा इतुकानं अवघासारखं नाट्यपद असेल, हृदयधरा हा बोध खरा असेल, मृगनयना रसिक मोहिनी असेल, सुकांत चंद्रा नैना पातली असेल, अशी अनेक नाट्यपदं चटकन आपल्याला आठवतील. पण ही सगळी नाट्यपदं ज्यांनी रचली होती असे सिद्धहस्त कवी आणि लेखक ज्यांनी मराठी रंगभूमीत पश्चिमी रंगभूषा, संवादाची बांधणी, घटनेच्या सुसूत्रता यांचा पहिल्यांदा शिस्तबद्ध वापर केला. शारदा, संगीत मृच्छकटिक, विक्रमोर्वशीय ही यांची नाटकं आजही अभ्यासली जातात. संगीत शारदा नाटक लिहिताना त्यांनी पहिल्यांदा एक मजकूर लिहिला आणि फाडून टाकला, कारण ते म्हणाले ह्या शब्दांमध्ये भाव नाहीये, मी शब्द नाही भावना लिहायचे ठरवले. अशा भावना ज्यांच्या समर्थ लेखणीतून अवतरल्या आणि रंगमंचावर अनेक गायक आणि नटांनी ज्या जिवंत केल्या असे कवी, नाटककार आणि गीतकार होते गोविंद बल्लाळ देवल. पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. देवलांचा जन्म 1855 मध्ये कोल्हापुरात झाला. लहानपणी खरं तर त्यांना शास्त्रज्ञ व्हायचं होतं, पण त्यांचं नशीब त्यांना रंगमंचाकडे, नाटकाकडे घेऊन गेलं. एका मित्राबरोबर त्यांनी पहिल्यांदा पारशी नाटक पाहिलं आणि तेव्हापासून तो रंग, तो नाट्यगंध त्यांना चिकटला, तो कायमचाच. एकदा त्यांनी नाटकात काम करण्यासाठी घरी खोटं सांगितलं की मी गणिताच्या क्लासला जातो. प्रत्यक्षात ते रंगमंचावर संवाद म्हणत होते. पुढे एकदा त्यांचे वडील अचानक त्या नाटकाचा प्रयोग पाहायला आले. त्यांनी जेव्हा गोविंदचा अभिनय पाहिला तेव्हा रागवण्याऐवजी ते त्याला म्हणाले, तू शाळा चुकवलीस पण काहीतरी शिकतोयस हे महत्वाचं. देवलांनी मृच्छकटिक हे संस्कृत नाटक मराठीत आणले, संगीत मृच्छकटिक ह्याच नावाने. पण त्या नाटकाचं भाषांतर करताना त्यांनी ते 4 वेळा फाडून पुन्हा लिहिलं, कारण ते संस्कृत आहे, मी याला मराठी आत्मा देईन, भाषांतर नको आहे, त्या नाटकाचा पुनर्जन्म हवा. हे सांगताना ते अनेकदा डोळे पुसत असत, कारण हे काम त्यांच्या आयुष्यातली तपस्या मानली जाते. त्यांच्या काळामध्ये महिलांना रंगभूमीवर प्रवेश नव्हता, पण देवलांनी त्यांचं लेखन इतकं ताकदवान केलं की पुरुष कलाकारांनी स्त्री भूमिका करतानाही ती प्रेक्षकांना स्त्रीच वाटायची. विशेषतः वसंत सेना ही भूमिका करताना बालगंधर्व म्हणायचे की मी वसंत सेनेची भूमिका करत नाहीये, मी देवलांचं स्वप्न जगतो. संगीत मृच्छकटिक या प्रयोगाच्या वेळी एक गरीब महिला प्रेक्षागृहात बसली होती. वसंत सेनेचा संवाद ऐकून ती ओक्साबोक्शी रडली. पुढे तिने लिहिलं की मी गरीब आहे, पण देवलांनी माझ्या दुःखाला शब्द दिले. शारदा हे नाटक विधवा पुनर्विवाह या संवेदनशील विषयावर आधारित होते. अनेकांनी त्या काळात या नाटकाचा विरोधही केला, हा विषय रंगमंचावर नको. पण देवल म्हणाले, रंगमंच हा समाजाचा आरसा आहे आणि आरशामध्ये डोळ्यात पाणी दिसलं तर तो तुटत नाही, तो बोलू लागतो. बालगंधर्व आणि देवलांची खूप जुनी मैत्री होती. बालगंधर्व सुरुवातीला खरं तर फार संकोची होते. देवलांनी त्यांना एकदा विनोदी सीनमध्ये हसण्याचा सल्ला दिला, पण गंधर्वांच्या चेहऱ्यावर काही स्मितहास्य आलं नाही. देवल म्हणाले, हे बघ, तुझं गाणं लाखोंना रडवतं, पण तुला हसवणं माझ्यासाठी मोठं काम आहे. आणि त्यानंतर त्यांनी गंधर्वांसाठी खास विनोदी प्रसंग लिहिला आणि तेव्हापासून गंधर्वही रंगमंचावर विनोद करायला लागले. एकदा एका प्रयोगात एक अभिनेता संवाद विसरला. देवल परिकथेचा राजा बनून रंगमंचावर उभे होते. संवाद विसरलेला कलाकार त्यांना ओळखीच्या जागेवर म्हणाला की राजा, तुम्हाला काही म्हणायचंय का? देवल शांतपणे म्हणाले, माझं राज्य बुडतंय आणि तुम्हाला वाट बघायला सांगतोय. सगळे प्रेक्षागृह हसणे दणाणून गेलं आणि त्या क्षणी ॲडलिप संवाद देखील किंवा ॲडिशन देखील मराठी रंगभूमीचा एक भागच बनला.
एक काळ असाही आला होता की देवालांची इतकी गरिबी झाली होती की पुण्यातल्या एका खोलीचं भाडं ते 3 महिने भरू शकले नव्हते. मालक सतत त्यांना विचारायचा की खोलीचं भाडं कधी भरणार. देवल म्हणाले, मी एक नवीन नाटक लिहितोय. जेव्हा लोक ते नाटक बघतील, टाळ्या वाजवतील, तेव्हा तुमचं भाडंही भरलं जाईल. पुढे त्यांच्यात संशय कल्लोळ ह्या नाटकाने थिएटर हाऊसफुल केलं आणि मग मालकाने स्वतः त्या नाटकासाठी देणगीही दिली. अखेरच्या काळात ते पुण्यात एकटे राहत होते. तेव्हाच्या काळामध्ये नाटकाची जादू ओसरायला लागली होती. लोक नाटक मंडळींना विसरायला लागली होती. एका तरुण प्रेक्षकाने तेव्हा त्यांना विचारलं, तुमचं नाव काय? देवल म्हणाले, माझं नाव विसरलं गेलंय, हरकत नाही, पण माझे संवाद आणि मी लिहिलेली गीतं अजूनही लोकांच्या हृदयात असतील आणि एवढंच पुरेसं आहे. देवलांनी त्यांच्या शेवटच्या काळात त्यांच्या मुलाला म्हटलं, मी नाट्यछटेचे किती प्रयोग केले ते लोक विसरतील, पण जेव्हा एका अंध गृहस्थाने माझं नाटक ऐकून माझे हात धरले, तो स्पर्श मी आयुष्यभर विसरणार नाही. एकदा एका रस्त्यावर एका पोलिसांनी त्यांना अडवलं आणि त्याने विचारलं, तुम्ही कोण? देवल शांतपणे म्हणाले, मी तो आहे जो लोकांच्या तोंडातले संवाद लिहितो. पोलिसाने ओळखलं आणि त्यांच्या समोरच विक्रम उर्वशी या नाटकातला एक संपूर्ण संवाद त्यांना म्हणूनही दाखवला. देवल विश्वास ठेवत की प्रत्येक रंगमंचावर एक आत्मा असतो, प्रेक्षकांचा नाही तर त्या जागेचा आहे. प्रयोगाआधी ते नेहमी रंगमंचाच्या कोपऱ्यात उभे राहून डोळे मिटून काहीतरी म्हणत असत. एकदा बालगंधर्वांनी विचारलं, दादा तुम्ही तिथे उभं राहून काय करता? ते म्हणाले, मी त्या आत्म्याला सांगतो, आज आम्ही तुझं घर वापरणार आहोत, आम्हाला क्षमा कर. गोविंद बल्लाळ देवल हे नाव केवळ एका व्यक्तीचं नाही तर एका युगाचं आहे. एक असं युग जिथे शब्द बोलले जात नव्हते, ते जगले जात होते. ही कहाणी जर भावली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि गोविंद बल्लाळ देवल यांनी रचलेल्या नाट्यपदांपैकी कुठलं नाट्यपद आजही तुम्हाला तितकंच आवडतं ते कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा. पुन्हा एकदा भेटूया अशीच काही माहिती घेऊन पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.